दहेगाव गोवारी या प्रस्तावित कोळसा खाणीला स्थानिक नागरिकांसह भाजपच्या आमदारांनीही जोरदार विरोध दर्शवलाय। त्यामुळे या कोळसा खाणी संदर्भात आज होणारी पर्यावरणीय जनसुनावणी वादग्रस्त होण्याची दाट शक्यता आहे। नागपूर ग्रामीण आणि कळमेश्वर तालुक्यातील 10 गावांच्या क्षेत्रात अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीसाठी दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेची भूमिगत कोळसा खाण देण्याचे प्रस्तावित आहे। शासन स्तरावरती प्रयत्न सुरू असून आज त्या संदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी घेतली जाणार आहे आणि जनसुनावणीपूर्वीच परिसरातील शेकडो नागरिकांनी या प्रस्तावित कोळसा खाणीला संभाव्य पर्यावरणीय दुष्परिणाम आणि प्रदूषणाच्या कारणामुळे आमचा विरोध असल्याचं पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेलं आहे। हिंगणा मतदारसंघाचे भाजप आमदार समीर मेघे आणि सावनेर मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुख या दोघांनी अंबुजा सिमेंट कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या कोळसा खाणीला विरोध दर्शवलाय। ओपन कास्ट माइन असल्यामुळे ज्या शेतांना आजूबाजूच्या शेतांना ते नुकसान होईल हे सगळे त्यांनी प्रश्न मांडले होते आणि लोकांचा विरोध आहे। मला व्यक्तिगत माझा काही नुकसान नाही, माझा तिथं घर नाही, माझा तिथं शेत नाही, माझा मतदारसंघ आहे आणि तिथले लोकांचा विरोध आहे आणि लोकांच्या माध्यमातूनच आम्हाला त्यांची सेवा करण्याचा आम्हाला संधी भेटते आणि लोकांचे प्रश्न आणले तर ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, म्हणून माझा हा त्याच्याबद्दल विरोध आहे। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्यात। सातारा गॅझेटचा अभ्यास